नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनोने। तर आज आपण लाडकी बहीण योजना, तर ज्यांनी हा फॉर्म भरून दिलेला आहे त्यांचे भरपूर लोकांचे फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहेत। तर ते लोक आता पात्र असणार आहेत की अपात्र असणार आहे ते पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। आता जे अंगणवाडी सेविका आहेत, तलाठी, माही सेवा केंद्र, शिक्षक हे तुम्हाला कशा पद्धतीने मदत करणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। आता ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती 28 जून 2024 ला। तर याची लास्ट डेट होती 31 ऑगस्ट 2024। तर याच्या आतमध्ये कोणी फॉर्म भरलेत किंवा अजूनही कोणी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला मी पूर्ण डिटेल PDF द्वारे सेंड करेल। तर लेक लाडकी किंवा लाडकी बहीण योजना अशा ज्या नवीन योजना काढलेल्या आहेत सरकारने, तर सरकारचा एकच उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी प्रत्येक महिलेला तिचा जो अधिकार आहे तो अधिकार मिळण्यासाठी, काटकसरीने चाललेला संसार हा सुरळीतपणे चालण्यासाठी नवीन सरकार योजना काढत आहे। तर लाडकी बहीण योजना, तर या योजनेचा GR 12 जुलै 2024 रोजी आलेला आहे। आता हा नवीन GR आहे। तर या GR मध्ये 8वा जो पॉइंट आहे म्हणजेच 8वा मुद्दा, याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की गावातील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य स्तरीय तुमच्या गावातील जे कर्मचारी असतील त्यांची आता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तर ही समिती कशासाठी स्थापन केली, तर त्याचे एकच कारण आहे कोणाकोणाचे अजूनही लाडकी बहीण योजना, तर या योजनेचे फॉर्म अनेक पेंडिंग आहेत किंवा अजूनही कोणी फॉर्म भरला नसेल, कोण अटींमध्ये बसतंय, कोणालाही कोणत्या शर्ती लागू होतात, कोणाचं रेशन कार्ड 15 वर्षाचं जुनं असेल किंवा 15 वर्षांनंतरचं असेल, तर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही जी ग्रामस्तरीय समिती आहे ती पूर्णपणे तुम्हाला सहाय्य करणार आहे। आता ही समिती तुम्हाला कशा पद्धतीने मदत करेल, तर तुमच्या गावातील ग्रामसेवक सोबतच कृषी सहाय्यक, तलाठी जे सेविका असतील त्या सर्व सेविका तुमच्याकडे येतील किंवा तुम्हाला बोलवतील। जिथं ही समिती स्थापन केली जाईल, आता समितीचे संयोजक हे ग्रामसेवक असणार आहे आणि सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत। आता समिती सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर करण्यात येणार आहे। जशा पद्धतीने कोणी जरी चष्मा विकत असेल, गॉगल विकत असेल, तिथं जसं त्यांचं दुकान असतं अगदी त्याच पद्धतीने हे एका जागेवर शिबिर तयार करणार। तिथं तुम्हाला सर्वांना बोलवणार आणि तुमचे जे प्रश्न असतील ते आता सोडवणार आहेत। म्हणजेच तुम्हाला टेन्शन घ्यायची आता काहीही गरज नाही। जरी फॉर्म पेंडिंग असेल तरी पण काय अडचण नाही। आता त्याच्याच पुढे आपण 11वा मुद्दा बघणार आहोत। तर 11व्या मुद्द्यामध्ये सुद्धा असं नमूद केलेलं आहे तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संयंत्रण ठेवण्यात यावे। म्हणजे जी तालुकास्तरीय तुमची जी समिती तयार केली जाईल, म्हणजे तुमच्या गावात जे कर्मचारी असतील त्यांची आता एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीतून तुम्हाला जे लाभार्थी आहेत, कोणाला 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तुम्हाला मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तो बघा, त्याच्यामध्ये कोणाला 5 एकर जमीन आहे, कोणाकडे रेशन कार्ड नाही, कोण दारिद्र्य रेषेखाली येतं, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, तरी पण तुम्ही कसा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही अटीसुद्धा त्याच्यामध्ये जर बसत असतील तर तुम्ही पात्र राहणार आहेत। तुम्हाला कोणीही जरी असेल तरी फॉर्म भरून देऊ शकतं। त्याच्यामध्ये पात्रता, अपात्र अशा दोन्ही यादी निघणार आहेत। म्हणजे जे पात्र राहतील त्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांना याचा लाभ भेटणार नाही। त्याच्याच खाली आपण 12वा मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत। तर 12व्या मुद्द्यामध्ये असं नमूद केलेलं आहे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका म्हणजेच आपल्या गावातील अंगणवाडी सेविका सोबतच NULM यांचे समूह घटक कोण असतात, CRP, सोबतच मदत कक्ष प्रमुख CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, सोबतच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर सक्सेसफुली ऑनलाईन अपडेटेशन फॉर बेनिफिशियरी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे। म्हणजेच तुम्ही हा त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता। कोणतेही पेंडिंग असेल, काही जरी प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे।
त्याच्यामुळे कोण पात्र ठरणार किंवा कोण अपात्र ठरणार हे सुद्धा आपण बघून घेतलेलं आहे. तर अंगणवाडी सेविका असतील, तलाठी असतील, माही सेवा केंद्र असेल, यांच्याकडे मोठमोठे लॅपटॉप असतात. त्याच्यामुळे नेटवर्कचा गावाकडे जरी असतील तरी पण काय प्रॉब्लेम नसतो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता किंवा तुमच्या गावामध्ये जी समिती स्थापन केली जाईल तिथं शिबिर घेण्यात येईल. तिथं जायचं आणि तुमची जे डॉक्युमेंट असतील, आता भरपूर प्रमाणामध्ये कमी डॉक्युमेंट केलेले आहेत. आता बघू शकता त्यांच्याकडे 3 ऑप्शन आहेत. ते तुम्हाला एक तर नारी शक्ती दूत ॲप किंवा दुसरं वेबसाईट पोर्टल किंवा तिसरं जी ऑफलाईन पद्धत असते त्या पद्धतीने फॉर्म भरून देतील. आता 11 जुलैची ही नवीन अपडेट होती, तीच अपडेट तुम्हाला आता ही 12 जुलैच्या नंतर सुद्धा हीच अपडेट आहे. परंतु 12 जुलैनंतर भरपूर कागदपत्रे कमी झालेले आहेत आणि जे जास्त लागणार होते ते सुद्धा आता कमी करण्यात आलेले आहे. आता समजा महाराष्ट्रामध्ये एखादा पुरुष असेल आणि त्या पुरुषाचं लग्न बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात सोबतच आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये जर त्याचं लग्न झालेलं असेल तर त्या महिलेने हा फॉर्म कसा भरायचा. तर त्यांच्यासाठी खास एक बात आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं म्हणजे त्यांच्या पतीचं जे रेशन कार्ड आहे किंवा ओळखपत्र आहे ते जर 15 वर्षाच्या पूर्वीच असेल तर त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे परराज्यातील जरी स्त्री असेल तिला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच आता एकाच घरामध्ये 3-3 किंवा 4-4 जरी महिला असतील तर सर्वांना सरसकट याचा लाभ घेता येणार आहे. तर हा शासनाने नवीन GR काढला होता, त्याच्यामध्ये या सर्व बाबी एकदम स्पष्ट करून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे आता कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. फॉर्म जरी पेंडिंग असेल तरी काय अडचण नाही. हे ज्यावेळेस शिबिर घेण्यात येईल, कारण अनेक भरपूर टाईम आहे. आता 15 जुलै म्हणलं तरी अनेक 15 दिवस हे जुलैचे झाले आणि ऑगस्टचा पूर्ण महिना आहे. 1.5 महिन्यामध्ये ही सर्व प्रोसेस होऊन जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 1,500 हजार म्हटलं तर 3,000 तुमच्या अकाउंटवरती 1 ऑगस्टपर्यंत येऊन जाणार आहेत. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.